रामकृष्ण हरी. तर चला आज आपण पाहूया 3 तारखेसाठी निफ्टी 50चे IIMP लेवल्स आणि ॲनालिसिस. त्याआधी आपण पाहूया 2 तारखेला आपण काय ॲनालिसिस केले होते आणि त्यानुसार मार्केटने वर्क केले का नाही. आपले ॲनालिसिस होते, मार्केटने जर ह्या लेवलचं जी लेवल होती 25,092ची 26,092ची ह्या लेवलच्या आसपास मार्केट गॅप ओपन झालं गॅप डाऊन ओपन झालं किंवा मोर दॅन 100 पॉईंटपेक्षा गॅप डाऊन ओपन असेल तर एक फिबोनाची लावा मार्केटला. तर फिबोनाची भेटली, इथून जे 0.618चा एरिया तर ड्रॉ करून घ्या. तिथून मार्केटला रिजेक्शन भेटलं तर मार्केट डाऊन येणार आहे. आणि ज्यावेळेस मार्केट 0.2692 ही जी लेवल होती आपली, ह्या लेवलच्या वर असेल तर आपला विभाग बुलिश राहणार होता आणि ह्याच्या खाली असेल तर मार्केट आपला बेरिश राहणार होता. मार्केटने काय केलं, इथं बुलिशच जाणार होतं आणि इथं जो 0.618चा एरिया होता तर रिजेक्शन घेतलं, मार्केट डाऊन आलं. बरोबर आहे. तर डाऊन आलं तर ह्या लेवलच्या जोपर्यंत खाली होतं मार्केट आपला विभाग बेरिश राहणार होता आणि मार्केट जर बघितलं तर मी आज दिवसभर बेरिश राहिले. बरोबर आहे. तर हे होतं आपलं 2 तारखेचं ॲनालिसिस. आता आपण पाहूया 3 तारखेला मार्केट कशा प्रकारे वर्क करू शकतं. तर जर मार्केट फ्लॅट ओपन झालं, मार्केटची क्लोजिंग आहे 26,032च्या आसपास, कुठं ह्या लेवलला 2832 ह्या लेवलच्या आसपास इथं क्लोजिंग आहे मार्केटची. बरोबर आहे. जर मार्केट फ्लॅट ओपन झालं तर मार्केट काय ट्राय करू शकतं, मार्केटला ऑलरेडी लिक्विडिटी येतं आहे. बरोबर आहे. 26,000च्या आसपास मार्केट इथून सरळ डाऊन येऊ शकतं. लिक्विडिटी स्वीप करून वरच्या साईडला जाण्याचा ट्राय करू शकतं मार्केट. बरोबर. पण मार्केट लिक्विडिटी स्वीप केली तर जर मार्केट ही लेवलने ब्रेक केली तर मार्केट डाऊन जाणार, एवढं लक्षात ठेवा. 25,997ची जी लेवल आहे ह्याची मार्केटने लिक्विडिटी स्वीप केली तर मार्केट वरच्या साईडला येऊ शकतं. मग मार्केटला लिक्विडिटी कुठं पेंडिंग राहील, एक इथं आणि एक होईल 26,085च्या आसपास इथं. मार्केट इथली लिक्विडिटी घेऊन मार्केट ट्राय करू शकतं इथली लिक्विडिटी घेण्यासाठी. आणि नंतर ब्रेक केली मार्केटने हे लेवल तर मार्केट परत ट्राय करणार वरच्या साईडची लिक्विडिटी घेण्यासाठी 26,085ची. एवढं लक्षात ठेवा. हे क्लिअर आहे. आणि जर मार्केट थोडंसं गॅप डाऊन ओपन होत असेल इथं, जर फ्लॅट ओपन वर जात असेल तर पहिली लिक्विडिटी इथं आहे, एवढं लक्षात ठेवा. करंट स्विंगची ही आणि त्या लेवलची लिक्विडिटी स्वीप करत असेल तर मार्केट ट्राय करू शकतं 25,997 यायचं. आणि जर मार्केटने याला ब्रेक केलं तर मार्केट सरळ वर जाऊ शकतं 26,085ची ही लिक्विडिटी घेऊन मार्केट परत डाऊन येऊ शकतं ह्या लेवलला 25,997चा. पण वेट करा. तर मार्केट इथून जर मार्केट इथून फ्लॅट ओपन झालं, बरोबर आहे, मार्केट असा मूव जाणार आहे. पण ज्यावेळेस मार्केटला इथं एखादा एफयूजी मध्ये सपोर्ट तयार झाला असं मार्केटने इथं लिक्विडिटी घेतली, मार्केट डाऊन आलं आणि इथनं जर रिजेक्शन घेतलं तर मार्केट वर जाऊ शकतं. आणि जर मार्केटने ह्या लेवलला ब्रेक केलं आपल्याला इथं एंट्री बसणार आहे. बरोबर आहे. तर आपलं पहिलं टार्गेट इथल्या एफयूजीपर्यंत असणार आणि इथून रिजेक्शन भेटत असेल तर आपलं इथं एक्झिट होणार आहे. बरोबर. जर तो ह्याला बरं मार्केटने ब्रेक केलं तरी मार्केट वर येत असेल, हा ट्रॅप आहे, बुलिश ट्रॅप. मार्केट येणार डाऊन सरळ 25,997 आसपास. बरोबर आहे. आणि जर मार्केटने हे पण लेवल ब्रेक केली 26,085ची तर मार्केटला नेक्स्ट सपोर्ट आहे, रेजिस्टन्स आहे डायरेक्ट 26,277च्या आसपास. हा वाला 26,277च्या आसपास. परंतु त्याच्यामध्ये 26,175 हा एक गॅप फिलिंग एरिया आहे, एवढं लक्षात ठेवा. कोणता आहे हा? एक गॅप फिलिंग एरिया, एवढं लक्षात ठेवा. ह्याला मार्केट रिॲक्शन काढणार पण ह्याला मार्केट रिव्हर्स होऊ नाही शकत. चान्सेस जर मार्केटने इथं एखादा पॅटर्न बनवला तर मार्केट रिव्हर्स होणार, पण मार्केट टच करून डाऊन आलं तर हे एक ट्रॅप असू शकतो. मार्केट जाणार आहे बुलिश सरळ 26,273च्या आसपास, एवढं लक्षात ठेवा. हा गॅप फिलिंग एरिया आहे. गॅप फिलिंग एरिया कधी वर्क करतो, ज्या दिवशी मार्केट समजा आज कालची क्लोजिंग इथं होती, मार्केट इथं ओपन झालं, मार्केट वर गेलं, परत तो गॅप भरायला तर मार्केट तो गॅप फिलिंग एरिया वर्क करू शकतं. पण दुसऱ्या दिवशी मार्केटला तो गॅप फिलिंग एरिया वर्क करण्याचे चान्सेस कमी असतात. वर्क करतो पण पहिल्या दिवशी सारखं वर्क करत नाही. म्हणून सांगतोय तो मार्केट ह्या जो एरिया दिसतो ना गॅप फिलिंगचा, ह्याला थोडंसं रिॲक्ट करून मार्केट 26,277च्या आसपास जाऊ शकतं जर 26,085ची लेवल ब्रेक केली तर. आणि जर मार्केटने 25,997ची लेवल जरी ब्रेक केली आपला विषय काय आता, 25,097 ही जी लेवल आहे हे वाली,
25,097ची ही जी लेवल आहे, जोपर्यंत मार्केट ह्याच्यावर आहे तोपर्यंत आपला व्ह्यू हा बुलिश राहणार आहे. आणि ज्यावेळेस मार्केट ह्याच्या डाऊन येणार आहे त्यावेळेस आपला व्ह्यू हा बेरिश राहणार, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे 25,997 हा एक स्ट्रॉंग लेवलचं काम करू शकतो उद्याच्याला. जर मार्केटने 25,997 लेवल जर ब्रेक केली हे वाली, तर मार्केटला नेक्स्ट सपोर्ट आहे 25,860च्या आसपास. ह्याच्यामध्ये आधी काहीच नाही आहे मार्केटला. जर या लेवल ब्रेक केली तर मार्केटला 25,860च्या आसपास सपोर्ट आहे, एवढं लक्षात ठेवा. हे झालं फ्लॅट ओपनिंगचा विषय. आता आपण थोडासा गॅप अप किंवा गॅप डाऊनचा विषय बघू, विचार करू. जर मार्केट 25,997च्या आसपास खाली ओपन झाले नाही तर स्ट्रॉंग वरच्या साईडला जात असेल, या लेवलला असेल, आणि पहिली कॅन्डल वरच्या साईडला क्लोजिंग देत असेल, फर्स्ट 3 मिनिटची कॅन्डल, त्याच्यानंतर नेक्स्ट 3 मिनिट कॅन्डल त्याच्यावरच जात असेल, तर मार्केट ट्राय काय करू शकतं, 26,085ची जी लिक्विडिटी हे घेण्यासाठी मार्केट ट्राय करू शकतो वर येण्याचं. बरोबर आहे, इथून मार्केट सरळ वर जाऊ शकतं. परंतु जर मार्केटने फर्स्ट कॅन्डल वरच्या साईडला क्लोजिंग दिली, नेक्स्ट कॅन्डल डाऊन आला, तर इथून मार्केट रिव्हर्स होण्यास डाऊन साईडला जाण्याचं पण चान्सेस आहेत, एवढं लक्षात ठेवा. जर मार्केट 26,085च्या आसपास ओपन झालं इथं या लेवलला, इथं खाली ओपन झालं, वरनं रिएक्शन भेटलं तर मार्केट डाऊन येणार आहे. वरच्या साईडला जरी ओपन झालं, मार्केटने फर्स्ट कॅन्डल खालच्या साईडला क्लोजिंग दिली, नेक्स्ट कॅन्डल पण खालीच क्लोजिंग देत असेल, मार्केट डाऊन जाण्याचे चान्सेस आहेत, एवढं लक्षाट ठेवा. जर फर्स्ट कॅन्डल अशी डाऊन क्लोजिंग असेल, नेक्स्ट कॅन्डल परत वर जाऊन क्लोज झाली, तर मार्केट अप जाण्याचे चान्सेस राहतात या लेवलवरून 26,085. त्याच्यामुळे फर्स्ट मिनिमम 3 कॅन्डल तरी मार्केट काय करतं त्याच्यावर डिपेंड आहे सगळं, समजलं. तर आपण पाहू आता मोर दॅन 100 पॉईंट किंवा त्याच्यापेक्षा जास्त पॉईंटनी जर मार्केट गॅप अप किंवा गॅप डाऊन ओपन झालं तर काय करायचं. आता समजा मार्केटची क्लोजिंग आहे 26,032ला, म्हणजे 132चा एरिया कुठे आहे, इथं ह्या एरियात किंवा ह्याच्यापेक्षा जास्त पॉईंट जर मार्केट गॅप अप ओपन झालं तर काय करायचं, फर्स्ट जी 3 मिनिटची कॅन्डल किंवा 5 मिनिटची तुम्ही ज्याच्यावर पण ट्रेड घेत असतात त्याला मार्क करा, त्याचा हाय आणि त्याचं लो, बरोबर आहे. जर मार्केटने त्याचा लो लिक्विडिटी घेतली लोची, आणि जरी मार्केट असं वर जाऊन परत डाऊन येत असेल, लिक्विडिटी घेऊन पण डाऊन जात असेल, तर हा एक ट्रॅप आहे मार्केटला, एवढं लक्षात ठेवा. मार्केट जाणार आहे बुलिश. आणि जर मार्केटने हायची लिक्विडिटी घेतली, फर्स्ट 5 मिनिट किंवा 3 मिनिटच्या कॅन्डलची लिक्विडिटी जर घेतली आणि तरी मार्केट वर जात असेल, तर हा ट्रॅप आहे, मार्केट जाणार आहे बेरिश, एवढं लक्षात ठेवायचं. ज्यावेळेस मार्केट हायची लिक्विडिटी घेणार त्यावेळेस मार्केट बेरिश असणार आहे, ज्यावेळेस लोची लिक्विडिटी घेणार त्यावेळेस बुलिश असणार आहे. आणि एक लक्षात ठेवा, जर मार्केट मोर दॅन 100 पॉईंटपेक्षा गॅप अप ओपन झालंच आणि सरळ डाऊन आलं, असं म्हणजे लिक्विडिटी न घेता किंवा ट्रॅप न करता मार्केट सरळ डाऊन आलं, तर फिबोनाची लावा 0.618 एरियाची ह्या लेवलवरून 25,998 वरून जिथं पण मार्केटचा हाय असेल पहिल्या कॅन्डलचा, त्या कॅन्डलपर्यंत लावा 0.618 एरिया मार्क करा. सर्व मार्केट त्या लेवलवर आलं पाहिजे, मार्केट थोडं सस्टेन करून अपसाईडला जातं. परंतु जर मार्केट असं जिग जॅग पद्धतीने येत असेल, ऑलरेडी मार्केटने रेजिस्टन्स घेतलेला आहे, त्यामुळे हा 0.618चा एरिया वर्क करणार नाही. मार्केट ट्राय करू शकतं डायरेक्ट 25,997च्या आसपास येण्याचा. आणि ज्यावेळेस मार्केट ह्या जे मोर दॅन 100 पॉईंटपेक्षा वर गॅप अप ओपन होईल त्यावेळेस 26,085 लेवल ही वर्क करत नाही, एवढं लक्षात ठेवा. नाही तर तुम्ही म्हणता आता हा रेजिस्टन्स होता त्याच्यावर मार्केट ओपन झालं, मग हा झाला सपोर्ट, तसं होत नाही. हा मार्केट लेवल वर्क करणार नाही, एवढं लक्षात ठेवा. मार्केट नवीन लेवल क्रिएट करतं. हे झाला गॅप अपचा विषय. आता आपण पाहू थोडासा गॅप डाऊनचा विषय. मोर दॅन 100 पॉईंटपेक्षा गॅप डाऊन ओपन झालं तर काय करायचं मार्केटला. 0.32 म्हणजे 932च्या आसपास. तर इथं ह्या एरियात तुम्हाला काय आहे का सपोर्ट आहे, लिक्विड म्हणजे ह्या एरियात तुम्हाला काय आहे का सपोर्ट पण नाही आहे, काहीच नाही आहे, लेवलच नाही ना इथं. तर मग डायरेक्ट काय करायचं मार्केटला, फर्स्ट 3 मिनिट कॅन्डल किंवा 5 मिनिट त्याच्यावर तुम्ही ट्रेड घेत असताल, हाय लो मार्क करायचा. लोची लिक्विडिटी घेतली तर मार्केट अप जाणार आहे, हायची लिक्विडिटी घेतली तर मार्केट डाऊन जाणार आहे. एवढं तर क्लिअर आहे तुमचं. हां,
आणि काय करायचं, मार्केट जर गॅप डाऊन ओपन होऊन सरळ सरळ वर येत असेल, आता इथं ऑलरेडी मार्केटला लेवल नाही आहे, तर मार्केट ज्यावेळेस मोर दॅन 100 पॉईंट किंवा त्याच्यापेक्षा जास्त पॉईंट गॅप डाऊन ओपन झालं त्यावेळेस फिबोनाची लावून घ्या लोल, आणि इथलं जे लेवल आहे त्यावरून 0.618चा एरिया लावा. सरळ मार्केट त्या लेवलवर आलं तर मार्केट ट्राय काय करणार आहे, थोडंसं सस्टेन होणार किंवा इथनं रिजेक्शन घेऊन मार्केट सरळ सरळ डाऊन जाण्याचे चान्सेस आहेत, बरोबर आहे. तर हे होता विषय. परंतु जर मार्केट असं झिग जॅग पद्धतीने येत असेल तर ऑलरेडी मार्केटने सपोर्ट बनवलेला आहे, मार्केटने इथं सपोर्ट घेतलेला आहे, मार्केट अप साईडला जाणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं. मग त्यावेळेस हा जो 0.618चा एरिया आहे तो वर्क करत नाही, मार्केट डायरेक्ट गॅप फिलिंग एरिया येणार. मग पुढं इथं जी क्लोजिंग होती कालची तिथवर येणार, किंवा मग 26,085 ही लेवल आहे त्या लेवलवर मार्केट येण्याचा ट्राय करू शकतो उद्याच्या, बरोबर आहे. तर हे होते मार्केटला गॅप फिलिंग, म्हणजे मोर दॅन 100 पॉईंटपेक्षा गॅप डाऊन ओपन झालं तर काय करायचं. मार्केट ट्राय करू शकतो, खाली सपोर्ट आहे मार्केटला 25,860च्या आसपास, मग इथून पण मार्केट थोडंसं डाऊन, इथून गॅप फिलिंग एरिया घेऊन मार्केट थोडंसं वर येण्याचा ट्राय करू शकतो उद्याच्याला. पण एवढं लक्षात ठेवा, ज्यावेळेस मार्केट 100 पॉईंट किंवा त्यापेक्षा जास्त पॉईंटनी गॅप डाऊन ओपन झालं तर. तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत चला. आपला व्हिडिओ कसा वाटतो, आपल्या लेवल्स उपयोगी पडतात नाही पडतात कमेंट्समध्ये सांगत चला. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तसेच मी काय फायनान्शियल ॲडवायझर नाही, SEBI रजिस्टर, त्याच्यामुळं तुम्ही तुमचा जो पण फायनान्शियल ॲडवायझर असतील त्यांच्याशी चर्चा करून ट्रेड एक्झिक्यूट करू शकता. तुम्ही तुमचा थोडा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.